रूपाचा ज्ञानाचा भंग या ठिकाणी आमच्या फाळके बुवानी सादर केलाय। धन्यवाद बुवा, खूप काही बोललात, पण आज असं वाटलं की बारी वेगळ्याच मार्गावर। बस ना, बस बस, वेगळ्या मार्गावर बारी आहे बुवा। जबरदस्त म्हणजे भारीच नॉलेजचा अभ्यास तुमच्याकडे नाथ एका आधीच माहिती होता ह्याच्यात घुसले की ह्या काही बदला। कारण मागे गणेश जयंती घरच असो आहे ना, कधी असतो शिवजयंती घ 19 फेब्रुवारी। आपण खरं रे कसवण चंद्रकांत जाधव बुवांचे शिष्य आहे विकास चव्हाण। अरे आमका पण होत, पण आपण आमचा एक स्टेटस आहे, स्टेटस आम्ही ठेवलाय। जसे तुमच्या जोडीला पुजारी बुवा आहेत तसे आमच्या जोडीला खांडेकर बुवा आहेत। लक्षात घे, ऐकलं बुवा? पुजारी बुवांसोबत प्रवीण सुतार बुवा। आता मे महिन्यात माझ्या समीर कदम बुवांसोबत पण एक कार्यक्रम मी परमेश्वराक स्वामी समर्थांना घराणा घालते की तो कार्यक्रम माझा त्या समीर कदम बुवांसोबत फिक्स होऊ दे, बस एवढीच इच्छा होणार। म्हणजे तुझ्यासारखे कावळे लय टपले घराने घालतात तशी आहे त्याची नाट मोडी आहे। तुझ्यासारखे 4 जण जरी गेले तरी त्यांना उतरून घालून झोपीन जागे, लक्षात ठेव। पण आज काहीतरी पहिल्यांदाच, कारण तुझं सुरुवातीचा वाक्य बुवा काय की ह्या क्षेत्रात ह्या वाघोटन मध्ये ज्यांनी सक्सेस बारी केल्यान ते काय वाघोटन नगरीत तरी मग कार्यक्रम 100% लागणार, बरोबर ना? त्यामुळे आज थोडा असा ठीक आहे, बाकी काही नाही, जरा तिकट डाळी जो ढेकर येतात मध्ये मध्ये, कारण जेवले 5:30 वाजता पाणी मारून दिलं, 6 वाजता आंघोळ करून 6:15 गाडी सोडली। होय, जरा बाजूक ठेवतो आताचे माझे विषय आहे काय होते। कधी लागेल रे वेडा तुला नरडो म्हणताय जो कापीन ठेवू भयो म्हणता काय हेनी म्हणता गाणं म्हटल्यान फतेह अली खान म्हणता जागेवर खपलो। अरे धम्म खाना चला आपण को भी इज्जत है फिर क्या? ऐकलं तुका दाखवते सगळे किलकर दाखवते आमचे जुन्या काळातले अलका याग्निक, बरोबर ना? आणि कोण रे ते राजेश खन्ना। तुझ्याकडे बघल्यावर वाटतं वाडारीच अण्णा येऊ असं दे। अरे वा, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी भंग, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी भंग, मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लागो चरणाला, मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लागो चरणाला, प्रभूच्या लागो चरणाला सदा गारे दुपारी तू सकाळी अंतरंगाई, कधी लागे तरे वेड्या तुला गोडी अभंगाची, तुला गोडी अभंगाची। धन्यवाद। या ठिकाणी संतोष आमलोसकर यांच्याकडून पुन्हा एकदा 101 रुपयांचं बक्षीस आलंय। त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री नवलादेवी श्री नवसा मारुती आमलोसकर संघटित महिला मंडळ वाघोटन यांच्याकडून बुवा पुन्हा एकदा 500 रुपयांचं बक्षीस आहे, मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय। धन्यवाद बुवा। बोलता बोलता बोलून गेले बुवा काय की म्हणतात 2000 रुपये माझ्या श्याम तांबे। अरे बुवा आज क्वालिटी आहे ना बुवा वादनात, क्वालिटी। अरे प्रत्यक्षात ते भजन उभ्या करतात, लक्षात ठेव। म्हणून या काय नाही माझं तुषार हळूहळू मान टाकीत टाकीत सीमा पार करायचे, लक्षात ठेव। कच्यासारखी काचवार भारी म्हणजे का काहीतरी ब्रँड आहे जोईल, लक्षात ठेव। त्यामुळे बुवा असू दे, पण
बुवानी बोलता बोलता बोलून गेले. बुवा आज महिला वर्ग म्हटल्यानंतर आज बघा माझे आवशी माझे बहिणी कसे बसले. कारण बुवा महिला वर्ग म्हटल्यानंतर मोठ्या मोठ्या बॅनरांवरती ऍडव्हर्टाइज त्यांच्यासाठी सनसिल्क ब्लॅक लगाओ खूबसूरती पाओ वही ना. रिन पावडर सर्फ एक्सेल इची वॉश असे मोठमोठ्या बॅनरांवरती महिला वर्गांसाठी ऍडव्हर्टाइज. आणि तुमच्या आमच्यासाठी काय आहो हिचगाड लगाव खुजली भागाव मेलाव खांजून. अरे बुवा तुमच्या माहितीसाठी संदीप पुजारी बुवा जरी तुमच्या जोडी कसली तरी तुम्ही कार्यक्रम करताय. बुवा आम्ही देखील कार्यक्रम केले पण आपल्यापेक्षा म्हणजे वयात जर मोठे असले वयोमर्यादा मोठे असलेल्या बुवांका बुवा आम्ही अहो जाऊनच आम्ही कार्यक्रम करतो तुमच्या माहितीसाठी. बाबू ए बाबू तुझ्यासाठी आमच्या बाप्पानी गणपती आणला. धाडा जो नाही ह्यो काय सांगतो लोकांनी पोचवल्याने बुवा नाता आणले. नाही नाही धाडा ह्याचा काय सांगता येत नाही बाबा पण तो बाबू तुझ्यासाठी. आणि त्यांनी सांगितलं आई वडील सगळ्यांचा आम्ही सांगतो काहीतरी आज्याचा सांग. आता तू माझा डोक्यात आहे चालता फक्त लक्षात ठेव. आमच्या बाप्पानी गणपती आणला. अशीच वा त्या पारवळात बारी केली आणि असोच एक 100 रुपये घेऊन गेलो. पण जवळ जवळ त्या मुलां 700-800 रुपये घेऊन गेलो तो गाणं म्हणान. एकदा नाही दोनदा नाही 5-7-8 वेळा गाणं म्हटलं पण 700-800 रुपये तो बारको घेऊन गेलो. बाबू बारके तुझ्यासाठी वेगळा आणि बाई तुझ्यासाठी पण वेगळा गाणं. आमच्या पप्पानी गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. टुकू मुकू बघतोय चांगला असा टुकू मुकू बघतोय चांगला. आमच्या पप्पानी गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. टुकू मुकू बघताय चांगला. आमच्या पप्पानी गणपती आणला. आमच्या पप्पानी गणपती आणला. आमच्या पप्पानी गणपती आणला. ठीक आहे बुवा तुम्ही म्हटलात आई वडील यांच्यावरती आम्ही म्हणतात चगळून टाकलो नाही ना. असे शब्द तुम्ही काहीतरी बोला. संदीप पुजारी बुवा आणि मी चगळून टाकले म्हणतात बुवा. बुवा असंच म्हणजे तुमच्याकडेचा हा चांगलाचा म्हणजे आज तुमच्या जोडीला असून बुवा तुमच्याकडून 4 गोष्टी माका शिकूक मिळतात बरोबर ना. पण मध्यंतरी तू ब्रेकअप केलं माझ्या वांगडा आणि लांब झालो. लोकांनी तुझे कान मारले नाही पण ते बहुतेक जण टानिंग गावले होते. असा असता डायरेक्ट काळजात तीर असता. शेल ना शेल साडीदार आता डायरेक्ट काळजात लक्षात ठेव. कारण सांगतात एक लोकांक आपण बोलतो लोका संगे ब्रह्मजन आलं स्वतः कोरडे पाशानं वो आपण लोकांका बोलतो पण कधीतरी वेळ आपल्यावर पण येतात. त्या विषयात घुसणार नाही पण तुका एक टॉक दिले टॉक फक्त मागून तर फक्त तू तुझ्या वळा असू दे. पण बुवा तुम्ही सांगितलंस तू आज काहीतरी आज्याचा सांग. आता आज्याचा सांग म्हटलंस म्हणून बाय आता तुझ्यासाठी गाणं. आमच्या आज्यानं नागोबा आणला. हो तर ऐकून कंटाळलो असा देव भागवताना मध्ये टाकला आणला म्हटलंय ना. बुवाने आमची आपली बुवा म्हणतात ना होय. आमच्या आज्यानं नागोबा आणला. खुश करतोय मध्ये मध्ये खुश करतोय मध्ये मध्ये जातोय. आज्यानं नागोबा आणला. खुश करतोय मध्ये मध्ये शिटी मारतोय म्हणजे आता जातोय. पुढचा आहे डोके आपला जागा ही शाळा शिरसाड बुवांची. खुश करतोय मध्ये मध्ये जातोय. खुश करतोय मध्ये मध्ये जातोय. अळवाच्या पानावर पुजिला नागोबा ह्याच्यावर बुद्ध
अळवाच्या पानावर बसला आमच्या आज्यानं नाग आमच्या आज्यानं नागोबाला बरोबर हे आज म्हणजे काय तुझी आता 19 फेब्रुवारी पण बारी आहे तुझ्याकडे खूप आहे म्हणजे नाही संपणार एवढं तुझ्याकडे पण तुका सांगूचा लागला आज की काहीतरी थोडाफार भांडवल हात ठेवते शिल्लक माझ्याकडे हातात म्हणजे 19 फेब्रुवारी अरे 19 फेब्रुवारी म्हणजे आपल्या बापाची जयंती आहे नाही काय बरोबर ना 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज बुवा आज छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही शेर मारलात बोललात काय अरे जली को आग कहते हैं जली को आग कहते हैं खुशी को राख कहते हैं और जिस आग से बारूद भी तिने सांगितलं एक मिनिट थांब तुझं वाक्य तुझ्या शब्दात धरून चालते कारण तू बोललस की पातेल्यात पाणी आणि त्याच्या खालती आग आग पेटल्यानंतर आगीत माहिती नसतं की रागान म्हणतात पाणी उसळता आणि ताच पाणी आगीत पडलं तर त्या आगीची राख होता बुवा म्हणून सांगितलंय भले भले सांगता येत आहे का जली को आग कहते हैं खुशी को राख कहते हैं जली को आग कहते हैं खुशी को राख कहते हैं और जिस आग से बारूद बने उसे छत्रपति शिवाजी महाराज कहते हैं छत्रपति शिवाजी महाराज कहते हैं छत्रपति शिवाजी महाराज वो आज छत्रपति शिवाजी महाराज म्हटल्यानंतर 19 फेब्रुवारी छत्रपती कोणाला म्हणावे मायबाप भजन श्रोते आज महिला वर्ग लाडकी बहीण दादा देता 2100 केल्यान दादा पण वाईट थांबा येतले त्या मुद्द्यावर पण विषय काय माझ्या भावांनो छत्रपती शिवाजी महाराज बुवान सांगितले प्रेम करा बुवान सांगितले बारच्या गोष्टी नको आमच्याकडे म्हणता 50 वालेच बसत 50 वाल्यांचा पण अर्ध आयुष्य संपत्तीला 60-65% जळाले होते गोवा काय ताकद शिरशिरी नसती तुझ्या प्रत्येक शब्दावर माझ्याकडे जोक्स आहे पण आज ज्या पद्धतीने बुवा आज तुम्ही बारी वळवली त्या पद्धतीने मला पण तेवढी बारी करणं गरजेचंच आहे बुवा नाही तर माझं असं एक तर तुझी तरी नाही तर माझं तरी लक्षात ठेव गोळो केल्याशिवाय घरात जाऊचंय ना त्या दोघांपैकी आपला एक औशी खरा सांगतोय पण आज हळदी कुंकू म्हटल्यानंतर औशी उकाना बाहेर घेतला अशी नाही अहो अहो इकडे काय उकाना घेतला असतास ना माय बाप आज खरा सांगताय बुवा औशी आहेत माझे अरे सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले औशी 1500 लाडकी बहीण दादा देता औशी घेतो पण तुमच्या पाया पडते पण आमच्या बापसांच्या खिशात फक्त हात घालून जाऊ दीड हजार रुपये का 2100 भेटतात ते कसे तरी महिन्यात वापरा तेलाचे पिशे घेतालाच 2,500 रुपये तेलाचे पिशे जाऊन बसले 200 रुपये यो सांगता मग माशी आमका तोडून खाऊ खाय काय सांगा मी लावू नाही कारमान 200 रुपये तेल पिशी झाली तर मासू कसं तळतलं चुलीत भाजूचा लागतं तर माझो काका सुकाट करून खाता काय पण अरे सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले आपल्या श्रावणाचं नाव घ्यायला बायकांनी हळदी कुंकवाच्या दिवशी आम्हाला अडविले आपल्या श्रावण म्हणजे काय म्हणून काय खरा ते सगळं बाबा कधी परत म्हणते बारी कधी करू घ्याशा ना जोडी आमका माका गरज आहे तुझी खरं सांगते चौथ्या पिढीत नाही तू वागच हवं वाघ तू असलं तरी चित्तो म्हणून काहीतरी वाघ तुझ्या झोपती येऊन बारी करील नाही बाबा वाघ आम्ही नाही वाघ ती पंचरत्ना ते वाघ होऊन गेले हौशेनो खरा सांगते कारण तेव्हा माझी आजी माझी काय तुझी काय तेव्हा आजी आमका कशी खास भरवायची बघा निज निज माझ्या बाळा तुझी आय गेली वाळा तिथे पुरी हल्ले सोळा अराडगे बंडके सांग जाऊन दे अखिलेशा कुत्र्याचो माझ्या सेकंड शिरसाडी कोणीच पुरीचा कुत्र्याचो घास खाऊन दे तेव्हा आजी लहानपणी आम्ही असताना अशी मांडीवर घ्यायची उलटी सुलटी झोप ठेवायची बाबा झोप रे बाबा तेव्हा पण ती गाणी मानायची घास भरवताना बुवा काय अखिलेश कुत्र्याचो खा
अखिलेशने कुत्र्याचो कटा मटा खाले घास अखिलेश यो गाडवा तो खा की अखिलेशने लटा मटा घास खाल्या तेव्हाच्या काळात होताय हा. पण आता तसं काय घडणार नाही. आता काय अखिलेश आपली केस वाढ होता तू ऑर्केस्ट्रात जाऊन फक्त रवलं शिल्लक तेवढा काम. अरे खरंच मागाशी ढोलकी वाजवलं माका वाटलं तगडे आमचे भाऊ कदमांसारखं दुसरं कोण एंट्री करता की काय तमाशात. गाणं तुमच्या काळजात भिडवते गाणं ऐका नको छळू रे नंद किशोरा पेटी परत उलटी वाजवायला लागली गाणं व मी कंठ नाही ही ईश्वर त्यांनी प्रत्येकात नाही भेटत मायबाप भजन श्रद्धा नाही भेटत पण ही भेटली तर जपूचा काम या प्रत्येकाच्या हातात. प्रत्येक कला ही आहे बुवा जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे पण जा पण ही कला आहे अवगत केलीच पाहिजे. कुठल्याही कलेला तुम्हाला मरण नाही लक्षात ठेवा बरोबर ना. ह्या माझा तू काढ गेलोय तसं जाऊच आहे ना गेलं तर त्याला दिवशी तुका उचलतले पण ह्या काढ माझा आणि असं शोकेसला लाव नाक्यात. लोकांची स्मारक म्हणजे पंचरत्नांची स्मारक झाली आहेत तुझ्या माझ्या नशिबात घेऊ म्हाळ कार्तिक नवीन असा कार्तिश गोसावी काय चक्की उडवता तो काय महागच आहे पण ही आवड आहे बुवा. काल तिरंगी बारीला पण तो होतो माझ्या अरुण गाडी माझे कुणकेश्वरला होय ना. असं ते बुवा पण काय विषय नाही पण तुम्ही सांगतास तुझ्या माझ्या नशिबात ये म्हाळ एका वड्याचे 4 वाडी करतले औशी आजी खरा सांगतोय आज स्मारक म्हटल्यानंतर एका वाडीचे म्हणजे एका वड्याचे 4 वडी लकुटभर डाळ भातार शितावतले एका दुसरं वाटानो लोणच्याचो खार पापड लकुटभर कोचवतले ठेवतले आणि घराच्या वर नेऊन काहीतरी ठेवतले आणि म्हणतले काव 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 खाना येतो आव नाही तो हडमे जा या आमच्या नशिबात. तुझा काय नाही तू आज जरा तुझं गारगोटीचं धोंड आणून ते धालवली पोंगुर्ल्याचे बॉर्डरला ठेवलंस की अखिलेश पालखीचा स्मारक झाला. निदान कोण नाही इला तर 4-5 शेपडे ओलो काळो बाळो तरी येऊन ते दर्शन घेऊन जाय तुझा लक्षात ठेव. तू समज आता कोण हिम्मत केलंय पण सुरुवातीपासूनच बघला असतस मी कारण ह्या एकापेक्षा एक हा ही जोडी हिट हा आताच्या परिस्थिती म्हणजे म्हटलं असतं वस्तुस्थितीत नाही बुवा. अखिलेश फाळके दोन्हीकडे गायन आहे दोन्हीकडे बतावणी आहे पण आज खरोखर वाघोटन म्हटल्यानंतर आज परत अतिशय सुंदर जोडी तुम्ही निवडलास. तुमच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. सुंदर अतिशय सुंदर अशी जोडी आहे म्हणजे ठीक आहे असू दे बुवा. त्यानंतर काळीचार म्हटलं तर काळीचारचा बुवा गाणं नको छळू रे नंद किशोरा नको सोडू काना रे ह्यासाठी प्रसिद्ध हो रे नको सोडू धरणीला सोड तू कृष्णा जाऊ दे विकन्या लोणी कान्हा रे जाऊ दे विकन्या तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी प्रीत काना तुझी रे नाही बरी प्रीत काना तुझी रे नाही बरी बाई कपी जरी माझी बागडी 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 झाला तुमचा विषय. कारण बुवा सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे बुवा की तुम्ही सांगितला जाती धर्म तो एक विषय म्हणतात जा हा तर तुमका सांगितलंय तर कोणी तर येऊन सांगायचं मला ऐकलंच पण ते आमका विषय नको भले भले बुवा अनेक गावले पण ठीक आहे आमका ते विषय नको पण तुमच्या सांगल्यावर जाती धर्म
म्हणजे आज सांगण्याची परिस्थिती वस्तुस्थिती, जर आज छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे माझं नशीब काय, तुमचं नशीब काय आणि कोणाचा बुवा तुमचं नशीब काय, छत्रपती शिवाजी महाराज यांना जर आज या कलियुगात जर भेटायची जर संधी कोणाक भेटली असेल ना बुवा, तर मी एकच सांगेन की मला छत्रपती शिवाजी महाराज यांना भेटूची संधी भेटू दे बस. कारण मी एवढं छत्रपती शिवाजी महाराज ज्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला तुम्ही जन्माला घातलंय, स्वराज्य निर्माण केलंय, आज मराठी माणूस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, आज ज्या मराठी माणसासाठी तुम्ही स्वतःचा कातडा सोडून घेतलात, तोच आज मराठी माणूस प्रत्येक मराठी माणसाचा पाय वळण्यात आज या जगात बुवा यशस्वी होता. ह्या काहीतरी बुवा सांगू हवा. कारण बुवा आज औरंगजेब, नमाज पडायला बसलेला औरंगजेब, त्याच्याच एका सहकार्याने त्याला आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनाची बातमी येऊन सांगितली. वा ते स्टाईली नंतर मग ऐकलं ना. रामकृष्ण. नवशा मारुती ढोल पथक पुनश्व एकदा 200 रुपयांचं पारितोषिक आहे. कारण औरंगजेब असा नमाज पडायला बसलेला होता, या अल्लाह, तेवढ्यात त्याचा एक सहकारी आला आणि त्या औरंगजेबाला काय म्हणतोय, महाराजांचं निधन झालं. औरंगजेब आप खुशी की कारण आज खुशी बटर लेंगे, छत्रपती शिवाजी महाराज का आज निधन हो गया है. त्या औरंगजेबने कपाळावरचा मुठ खाली ठेवला आणि दोन्ही हात आकाशाकडे गगनाकडे केले आणि काय सांगितले, या अल्लाह तेरा जन्नत के दरवाजे खोले रखना, क्योंकि माँ बहन की इज्जत करने वाला शेर छत्रपती महाराज शिवाजी महाराज आपके पास आ रहा है. ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद होती. आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर प्रत्येकाचा दार्या सोन्याचा होता. वो अभिमानाने सांगतोय छत्रपती शिवाजी महाराज. कारण छत्रपती कोणाला म्हणावे, 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आलेला जाणता राजा म्हणजे तो छत्रपती आहे. निष्कलंक जीवन जगायला शिकवणारा मंत्र म्हणजे वो छत्रपती आहे. त्या रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा जाणता राजा म्हणजे वो छत्रपती आहे. मी काय तू काय खूप बोलू शकते ह्या विषयावरती, बरोबर ना. या महाराष्ट्रावरती वाईट नजर चालून आलेल्या अफजल खानाचा कोटळा, प्रतापगडाच्या पायथ्याशी काढणारा जाणता राजा म्हणजे वो छत्रपती आहे. 450 वर्षाचा पारतंत्र्याचा दिवस बाजूला सारून 32 पंचवटी सिंहासनावरती विराजमान होणारे जाणते राजे म्हणजे वो आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर एक त्यांच्यासाठी गाणं हे झालं पाहिजे. पेटी बघूया जरा, वाजू घ्या. त्या राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. कारण बुवा सांगण्याचं तात्पर्य एवढंच, आज तुमच्या जागेवर देखील आज संदीप पुजारी बुवा म्हणा किंवा प्रवीण सुतार बुवा आमचे म्हणा किंवा अजून वयस्कर बुवा जरी असले तरी बुवा भजन क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर समोरच्या बुवाला काही न बोलता बारीक करण्यात आपल्याला म्हणजे आली पाहिजे करायला, तर त्याने भजन या क्षेत्रात म्हणजे डबल बारीक क्षेत्रात. आता बुवा काय झालं माहिती, सांगण्याचं माझं तात्पर्य एवढंच आहे. तुम्ही अभिषेक बुवा आणि दुर्वास बुवा यांचं तुम्ही नाव घेतलात 100% बुवा, त्या माणसांसोबत म्हणजे त्या बुवांसोबत डबल बारीक करणं म्हणजे साधारणचं काम नाही. हेच काय म्हणजे सुशील गोटनकर बुवा, सांगण्याचं तात्पर्य एवढंच की बुवा सुशील गोटनकर बुवा, विशाल मसूरकर बुवा, चंद्रकांत यादव बुवा, आमचे दुर्वास गुरव बुवा, बरोबर ना बुवा, हे आज स्पर्धेच्या माध्यमातून डबल बारीक क्षेत्रात आज दिसत आहेत. आणि आता काय झालं माहितीये काय, जेका गजरापर्यंत भजनीला पेटी पकवा ढोलकी काढी टाकलं बाबा होय वागवट नाही जाते थोडी कोण फाळके बुवा ह्या बुवा, पण याचा जो राग सांगलो पण तो औषध म्हणी वारकरी ही सांगितलं बना. पकवा घे जरा. अरे गप ध सानी ध प ग रे प ग रे आरो औरो तरी बरं म्हणजे बरोबर आहे का, आरो औरो पेक्षा ते सांग. सारे गप धनी सानी ध प ग रे प ग रे.
काहीतरी बरं. ही वारकरी म्हणजे आश्रम परबुवा कोटणकर बो नंतर माझे समीर कदम बो ऐक. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. कठारे तू कठारे कठारे हो कठारे तू कठारे हो सासनी. कठारे कठारे हो सासनी. स्वतःचा काहीतरी व्हाय रे. म्हणजे तू आज त्या चालीवरती तू स्वतः ह्या केल्याने बुवा 23 मात्राचं नोटेशन तुम्ही बसवलं व दास सांगले चांगल्यात चांगला खरोखर बुवांसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणजे आज तुमच्याकडे अभ्यास देखील अति सुंदर अभ्यास आहे. 23 मात्राचा नोटेशन म्हणणं आणि 17 मात्रा आड तालात नोटेशन म्हणणं म्हणजे बुवा खाऊची गोष्ट नाही ती. जेनू काम तेनू गजा करेल कोते खाय म्हटलेलं आहे ते बुवा. त्यासाठी घे रे छत्रपती शिवाजी महाराज. त्या राजधानीवरती भगवान निशान आहे, भगवान निशान आहे. तनजी रायगड किल्ला महाराजांचा निशान आहे. रायगड किल्ला महाराजांचा निशान आहे. रायगड किल्ला महाराजांचा निशान आहे. त्या राजधानीवरती भगवान निशान आहे, भगवान निशान आहे. तनजी रायगड किल्ला महाराजांचा निशान आहे. रायगड किल्ला महाराजांचा निशान आहे. रायगड किल्ला महाराजांचा निशान आहे. सुंदर. कारण आज तुम्ही हे गाणं मगाशी म्हटलात कुठलं ते. तू अंगुराचा पिला कडी भूसार, तू शेरनी शिकारी मी बाबळा ससार. वा नाही तर दररोज देतच रे काहीतरी म्हणून अपेक्षा नाही पण जोडी काहीतरी आशीर्वाद ऐकलं. पण त्या गाणं तुझं 100% गजराच्या सांगितल्या वेळी म्हणणार. तू अंगुराचा पिला कडी भूसार, तू शेरनी शिकारी मी भाबडा ससार. तू शेरनी शिकारी मी भाबडा ससार. एक फूल वाहतो सखे, एक फूल वाहतो सखे, तुला पाहतो. एक फूल वाहतो सखे, तुला पाहतो सखे. धन्यवाद. हो त्या दिवशी असं जरा रस्त्याने जात होते. रस्त्याने जाता जाता बाजूकच रस्त्याच्या बाजूकच आमच्या बुवांची
रूम असा जाता जाता हे म्हणता जोईला काय तुमचं बुवा नावात दिल्या बरोबर पाठी फिरलंय तर बुवा म्हणता झाला तरी काय तुका म्हणजे मी तुका बुवा सांगतो मी आधी विचार करतो 1:26 1:30 वाजता ऑनलाईन कोण आहे एवढ्या काय करू मग होऊन दे बाबा काय तर जाऊन दे 2-3 दोरी मग मासो 100% गावतो असा माका समजलं 10 तारखे खावा 10 तारखे खावा असं माका माझ्या जीवलगन सांगले अखिलेश पाळके बोनचा अरे मी म्हणते 10 तारखे खात माका पत्रिका नाही कशी इली तू माशेची ह्या करतो म्हणजे माका माशे होईल आधी पत्रिका दी तू अयर म्हणून ता देतले की आणि बिण देतले काय असते ते बांगडे बिंगडे अयर असं रे ठीक आहे मी असं म्हणणार नाही मध्ये बिंदास बोलायचं मध्ये पण त्याला काहीतरी लिमिट आहे तू चांगलं घशात म्हणते याच्या माई खाली पहिलंच माका गावलो घशात माई घालणार हो असं रे काय विषय नाही रस्त्याने जाता जाता माका बुवा नाव हे म्हणता पहिला अरे काय झालं तरी काय तुझा काय रे म्हणता चष्मा लागलो माका अरे म्हणता तुका चष्मा लागलो त्याचा दुःख काय आज तो घालून येलो नाही घराकडे ठेवलेला चष्मा लागलो त्याचा दुःख काय तुका नाही म्हणता चष्मा लागलो त्याचा म्हणता माका दुःख नाही रे माका सांगता तर म्हटलं काय लागतो लो वय झाला चष्मा लागणार नाही म्हणता बुवा चष्मा लागलो त्याचा दुःख नाही नक्की तुझा म्हटला प्रॉब्लेम काय सत्य परिस्थिती बुवाची भानगड आहे ऐका म्हणता चष्मा लागलो त्याचा दुःख काय नाही म्हणता चष्मा लागलो त्याचा दुःख नाही रे चष्मा लावून म्हणता घराच्या बाहेर इले तर म्हणता शेजारीने माका सांगता तुम्ही चष्म्यात बरे दिसत नाही अरे शेजारी सांगताना चष्म्यात बरे दिसत नाही तर चष्मा काढून ठेव नाही म्हणता भागला चष्मा काढलाय ती शेजारी म्हणता घराच्या बाहेर इले म्हणता तुम्ही चष्म्यात बरे दिसत नाही म्हणून यो काढून गेलेलो चष्मा असू दे बुवा जास्त आपल्याकडे एवढा काय विषय नाही पण जाती धर्माचा विषय काय नाही कारण मराठी माणसाचाच आज कुठेतरी वाईट वाटते की आज मराठी माणसालाच कुठेतरी साथ देण्यात कमी पडतोय बरोबर ना बुवा कारण शेजाराची लाईट गेली ताडकन उमराच्या भाताने वाकान बघणार माझी गेली तर म्हणा त्याची गेली आहे की नाही त्याची गेली असली की त्याचा बरा वाटला होय म्हटलं माझी गेली म्हणजे त्याची गेली म्हणजे विश्लेषण याच्यात काय होते बुवा की बाजूच्या घरात आग लागली की स्वतःच्या घरातली वांगी ते दुसऱ्याच्या घरात भाजून खाणार माझा मराठी माणूस बुवा असं मराठी माणसासाठी मी असं काय बोलणार नाही तू लिहून घे ऐकलं मराठी माणसाला बोलत नाही पण सध्याची वस्तुस्थिती बुवा सांगण्याचा प्रयत्न केलाय म्हणून बुवा वारकऱ्याच्या माध्यमातून मी सांगितलं ना बुवा की 400 किलोमीटर अंतरावर गेले मित्रांच्या समवेत राहणारी मुलगी आज तिच्यावरती बलात्कार झाला कुठे जागा राहिली बुवा जागा कुठे आहे की झोपलाय कुठे मराठी माणूस ह्या माका काही कळत नाही बुवा असू दे काही एक विषय नाही आज अनेक गाणे येत असतात पण माझे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या गाण्यावरून माझी पंचरत्न काय तेवढं सांगण्याचा प्रयत्न करा आणि एक जरासा एक मुद्दा आहे तो क्लिअर करून बुवा गजराला हात घालणार तो नजरा जे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर अतिशय आनंद होईल ना बुवा की 6 वाजेपर्यंत म्हणता होय काय कवाली म्हणून अभंग घेणार अभंग घेऊया गवळण घेऊया भारूड सांगले तरी भारूड मानाची कॅपॅसिटी बुवा आपली आहे तुमची पण ऐकलं मग तू सांगते ही पेटी घेते आणि घरात जाते तू गाडी झोपलंच तरी झालं ऐकलं तो नजरा जे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक तारा या गडावर एक तारा या गडावर एक चौदार तळ्यावर Oh,
आणि आता त्या हांड्यावरची ताटली धाडकन पडता खाली रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला दलितांनी दलितांचा राजा पहाडी घोषित केला असे नरवली दोन शोभले सनी सांगतो ऐका जन्मकुरे जीवन आपलं बुवा तुम्ही पाठवू नका पाटील बुवा तुम्हाला सुद्धा विलास पाटील बुवा काय म्हणतात बघा भोळा भोळा गे मागा भोळा भोळा गे मागा भोळा माझा हरी 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 चंद्रकांत कदम बुवा देवा तुझ्या दरबारी आरे कान्यायली सकल्या नकल्या यसल्या सुसल्या चला सकल्या नकल्या यसल्या सुसल्या चला आज धरूया तोरा कसोथ सोडायचो ना तुझेच्या पोरा आज
सोपकर बुवा मी कोपकर वाजला रे गणेशोत्सव आल्यानंतर प्रत्येकाच्या स्टेटसला लागणारं गाणं बुवा ते म्हणजे काशीराम परब बुवा तेव्हा आठवतात महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात चतुर्थीचा मोठा सणा या कोकणात चतुर्थीचा मोठा सणा या कोकणात चतुर्थीचा असे नरमाली गोरी शोभले असे नरमाली गोरी शोभले होते दोन्ही बहादूर होते दोन्ही एक त्याला इंगडावर एक चौदावर एक त्याला इंगडावर एक त्याला इंगडावर एक चौदावर धन्यवाद 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 बाबा गजराला सुरुवात करते त्याचपूर्वी तुमचं आवडीचं गाणं ते फक्त एक झलक काय झोपली गोट्यात की काय होत नाही काळी दोन काळी चार बघायचा नाही शंभराचे 500 घेतात भारी आहे भारी आहे ठीक आहे एक बकवास येतात काय झोपली गोट्यात गरट्यात चिवताई काय झोपली गोठ्यात गरट्यात चिवताई पळसाच्या वेलीवर झोपल्यात जाई नीट पापण्या डोळ्यात हो नीट पापण्या डोळ्यात तुला मी आज माझ्या पारसाला झोप का घेत नाही आज माझ्या पारसाला झोप का घेत नाही कोणी झाडा मागे झोपला परशुराम पंचाळ बुवा यांनी बुवा आश्रमावर गेला लागले फरमाईश आहे म्हणून नाहीतर तुम्ही आई बाबाचं सांगला तो पण आपल्याकडे गजरा माझं कोकण काय आहे कोकणावरती पण गजरा आहे यावा यावा कोकण आपलंच असा निसर्गरम्य नंदनवन जसा नाही कशाची तो
कोकणी माणूस गोड हरियन बुवा जशी रसाळ आंब्याची बोट बुवा काय सांगितलात वट्टा वट्टा बुवा बोलून गेलेत बुवा आमच्याकडे तरी ही साईज ही साईज ही साईज काय काय जणांचे काढू झाले तुझ्या तिकडे शटियाळे तरी हो बिटकियो बिटकियो आमच्यामध्ये शटियाळे आंबे म्हणतो ते का तेवढे तरी हो अरे देवगड मधनं तर तू पण देवगडात हो ह्यो पट्टो म्हणून ओळखलं जाणार देवगड हापूस आणि सगळ्यांचा बापूस अरे अभिमानानं आम्ही सांगतो आणि UID यांना काढल्याने UID कोडा माझ्या देवगड हापूस साठी या UID त्याचं कोण माहितीये तुका जाताना सांगते तुका चल असू दे म्हणा रे बुवा रे तन मन लावून कर भजन रे हा गजर घ्या चला फरमाईश आहे त्यांची गुगल पेच्या माध्यमातून बुवा 101 रुपयांचं बक्षीस आहे ते झलक मारा म्हणून सांगितलं बुवा तेवढा वेळ नाही पण त्याच गजराने आज गजराची सांगायचं कारण 100% 101 रुपये गुगल पेच्या माध्यमातून आले ठीक आहे म्हणा रे तन मन लावून कर भजन रे बुवा रे तन मन लावून कर भजन रे बुवा रे तन मन लावून कर भजन रे म्हणा रे नाकडोळ काल सुभान संसारी घालीत दैमान नाकडोळ काल सुभान संसारी घालीत दैमान नाकडोळ काल सुभान संसारी घालीत दैमान वागले जपून तू भान परशुराम पंचाळकोने काय सांगितलंय मना तन मन लावून कर भजन कारण बुवा नाक डोळा कान आणि जुबान या 4 इंद्रियांचा ज्ञानेंद्रियांचा जर सरपंच जर कोण असेल तर ती आपलं मन आहे तर पंचाळकोने काय सांगितलंय बघा नाकाला वास आला नाकाला वास आला नाकाला वास आला सांगत सुटला जाला जाला सांगत सुटला जाला जाला सांगत सुटला जाला जाला नाकाला वास आला सांगत सुटला जाला जाला साधू झाले घालून माळा बुवा झाले घालून माळा न कोटी घाल तोंडाला बुवा झाले घालून माळा पैशाने मिळती सोळा दिसला तुला उगुण त्याचा विसरची सद्गुण बोलाचा सुगंध घेऊ नको तू नवीन नवीन काय वाजव तुका वाजव आता वाजव 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 ते बरोबर तुझ्याकडनं वसूल करणार 1,500 3,000 आणि 800 बोलवा 8-5 13 2300 रुपये लागेल गेले साधारण त्याला काम नाही तिने पक्वाला राठ ठेवून सांगायचं 1,500 देत नाही म्हणून अरे उगीच फुकी लावणारे आम्ही नाही बोलत काही माहिती तिथं की 6,000 रुपये असते एका 2,000 दिलं तर एका 1,000 रुपये आणि बाकी त्यांना काय राहूला तुला काय राहूला म्हणजे माझ्या नादाकडे डोळ्याने पाहिलं रुपये का पाहिलं डोळ्याने पाहिलं रुपये का सुखाने येईल झोप आई मिळत सर्वाई सुखा
बाई मिळालं तर वाईचं याचा अर्थत्व पूर्णत्व काय लावलंय ते माझ्या पांचाळ म्हणी बघा. कारण जी जन्म देते ती माता आणि जिथे सगळं करून देखील जिथे आपली अस्थि होणार आहे या समाजात वाहून आपली अस्थि जिथे होणार आहे ती माती म्हणजे एका वेळेचा फरक आहे. काय म्हणतोय काय बघा. आई मगाशी देखील गाणं म्हटलं पण ह्या गाणं म्हणजे गुंडू सावंत म्हणायचे बुवा. आज ह्या मोठमोठ्या कलावंतांकडनं आपण काहीतरी शिकतो. नको जाऊ तू नको ऑफिसातही नको आज माझ्यासाठी दांडी मारणाई एकली मी तुझ माझी लालानी ताई. नको जाऊ तू नको ऑफिसातही नको आज माझ्यासाठी दांडी मारणाई एकली मी तुझ माझी लालानी ताई एकली मी तुझ माझी लालानी ताई एकली मी तुझ माझी लालानी. बाबा जातात ऑफिसात त्यांना यायला वाजता सात तुही जाते सोडून मला पाळणा घरातल्या त्या पाळण्याला दोरी का नाही घरातल्या त्या पाळण्याला दोरी का नाही एकली मी तुझ माझी लालानी ताई. नको जाऊ नको ऑफिसातही नको आज माझ्यासाठी दांडी मारणाई एकली मी तुझ माझी लालानी. बुवा सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. दुपारच्या जेवणाची चिंता करते ती आपली आई आहे आणि आयुष्यभराच्या जेवणाची चिंता करतात ते म्हणजे मंडळी आपला बाप आहे. कारण बुवा 4 जण मुलींजवळ जर मोबाईल असेल किंवा मुलग्याजवळ जर मोबाईल असेल आणि ते एखाद्या बापाने लांबून पाहिलं तर तो बाप एवढा त्याच्या मनात म्हणजे काळजात एवढा त्या बापचा वाईट वाटतं की बुवा त्या 4 जणांकडे मोबाईल आहे. माझ्या बहिणीनो लक्षात ठेवा 4 जणांकडे मोबाईल हा पण माझ्या चढवाकडे मोबाईल नाही. तेव्हा तो बापूस लांबसून बघल्यानंतर कोणतरी कोणाला तरी दारावर जाणार बाबा माका 10,000 दे 10,000ची मदत घेणार. बुवा तुझ्याकडे काहीतरी काम धंद्या घेऊन काबाड कष्ट फाटकी बॉडी घालून दिवसभर काबाड कष्ट करणारा बाप मंडळी आज कोणाला दिसला नाही. 15,000चा मोबाईल तो 15,000चा मोबाईल घेऊन आपल्या अंगावरती कर्ज ठेवून त्या आपल्या मुलीक तो मोबाईल घेऊन देणार बाप. कारण बुवा सुशिक्षित कोणाला म्हणावं ज्याने आपल्या आई वडिलांच्या डोळ्यांमध्ये अश्रू यायला दिले नाही आणि समाजामध्ये आपल्या आई वडिलांची मान खाली जाऊ दिली नाही त्याला सुशिक्षित म्हणावं. हे तर खरं म्हणजे भजन आहे बुवा. त्या दिवशी असाच झाला. हल्ली फॅशन 28ची कमार असले तर घालणारे 32. हे बघ असे कलाकार असतात ऐकलास. पण 28ची कमार असले तर औशी तुमच्या हाताची बोटा कानार जाणार नाही. दोन्ही बुवांच्या वतीने मी ग्वाही देतो 100% ह्याच आम्ही कमावलो भजन क्षेत्रातून. काहीतरी सांगता नाही. कारण बुवा 28ची कमार असली तर 32ची पॅन्ट घालणार. कारण आज फाटक्याक महत्व डोपरार फाटकी चांग्यार का फाटकी या फाटक्या फाटके बुवा आज बाजार भाव म्हटला असं 2200 रुपये पॅन्टीचा भाव. पण साधी पॅन्ट जर बाजारात घेऊन गेलास तर ती 1000-1200 मिळता. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे बुवा की आज फाटक्याक महत्व राहिलं म्हणून फाटक्यासारखे फाटकी आपण रवाया नको. गोड बोलायला रवाया त्या हळदी कुंकवाचा म्हटल्यानंतर तिळगुळ घेऊन आयुष्यभर एकमेकांना गोड रवा एवढंच सांगते. ठीक आहे घे. आई असे आई बहीण नातेची घे जाणून आई बहीण नातेची घे जाणून आई असे आई बहीण नातेची घे जाणून नको तू असा बेमान दुसऱ्याच्या घरची कथा कानानं ऐकली थोडं होत परंतु त्यानं गावावर दवंडी तर काय काय खोट ऐकलेच नाही
जीभ मोठी कैलासीन या शरीरात औदसा जीभ मोठी कैलासीन या वा औदसा जीभ मोठी कारण जीभ 32 दातांचं कुंपण 32 दातांचं कुंपण आपल्या जिभेला आहे. कारण बुवा सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे पक्षी आपल्या पायांमुळे जाळ्यात अडकतात आणि एकमेव माणूस असो तो आपल्या जिभेमुळे जाळ्यात अडकतात. त्यामुळे या ठिकाणी गजराची बुवा सांगता करतोय औदसा जीभ मोठी कैलासीन या शरीरात दशमा करुणी लाविले वाटत साऱ्या संसारात सांगे परशुराम तुझला हे सांगे परशुराम तुझला आवर तुझ्या दिवेना आवर तुझ्या दिवेना सांगे परशुराम तुझला आवर तुझ्या दिवेना वागरे पूर्ण कुंभार उत्कृष्ट चकवादक कार्तिश गोसावी या छोट्या कलाकाराला माझ्याकडून देखील 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. टायमिंग मध्ये गजराची एंड केले टायमिंग मध्ये वेळेला महत्व दिलं. ठीक आहे धन्यवाद. धन्यवाद. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव.
रंगदेव दे माते तुझा ही जय आई सरया जागेवाल्या तुझा